नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकच विनंती की जर तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, तुम्ही ऐकताय शहाजीराव भानुदास बळवंत यांची भिंगर ही कादंबरी आणि आज भाग 12वा. शंभू एकदा असाच हिराच्या बारीवर गेलेला. बैठक झाली, लावण्या ऐकल्या. आज हिरानंच मटण आणि बाजरीच्या भाकरी केल्या होत्या. बैठकीवरनं संभा ताटावर बसला. हिरानं आज पाठसुद्धा सजवला होता. पाटावरून उठून हिराचा निरोप घेऊन संभा गाडीत बसणार तर सुग्रास घासाला खडा लागावा तशी अवस्था झाली. लांडग्यानं मेंढरू उचलावं तसं साध्या वेश्यातल्या एका पोलिसानं शंभूची मानगुट पकडली. मानगुटीला धरूनच त्याला गाडीत कोंबला. शंभू त्या प्रकारानं गर्भगळीत झाला. त्याच्या मित्रमंडळींची पण हीच गत झालेली. हो साहेब, माझी विनंती आहे, आम्ही इथं आलोय ते फक्त करमणूक करून घेण्याच्या उद्देशानं. हिराला विचारा की. होय हो, आमचा दुसरा काहीही उद्देश नव्हता, शंभूचा मित्र सुद्धा म्हणाला. एक विचारू का साहेब, आपण काही ह्या भागातले दिसत नाही, शंभू त्याला म्हणाला. मला सांगा, तुमच्यापैकी संभाजी पर्वतराव लवटे कोण आहे? इन्स्पेक्टरनं विचारलं. मी आहे साहेब, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर. मी अनिल सुधीर घोरपडे. ज्ञात उत्पन्नापेक्षा किंवा उत्पन्नाच्या स्रोताहून अधिक संपत्ती तुम्ही बाळगल्याबद्दल मी तुम्हास अटक करतोय. मी CBI इन्स्पेक्टर आहे. शंभूला भोवळच आली. तो पटकन खाली बसला. तुम्ही जसे इन्कम टॅक्स अधिकारी आहात, मुंबईला नोकरी करत आहात, त्याप्रमाणे आम्हीही केंद्राचीच नोकरी करतो. आम्ही तुम्हाला या ठिकाणी आल्याबद्दल काहीही बोलणार नाही, कारण वेगळंच आहे. तुमच्या गाडीत रोख रक्कम 5 लाख आम्हाला मिळालेले आहेत. तुमच्या ठाण्याच्या प्लॉटची कागदोपत्री किंमत रुपये 40 लाख आहे. घरात जवळजवळ 1 किलो सोनं सापडलंय. गावी तुमची बरीच स्थावर जंगम आहे, त्यातली काही तुम्ही नुकतीच खरेदी केलेली आहे. हे खरं आहे? शंभूला उत्तर सुचत नव्हतं. तो गयावया करायला लागला. बुटासहित घोरपडेचे पाय धरायला लागला. वाचवा साहेब, यातनं मला वाचवा. माझं 1.5 वर्षाचं तानं मूल आहे हो. वासरू तुटा गाईसारखा तो हंबरडा फोडायला लागला. कोणीच त्याच्याकडे बघायला तयार नव्हतं. पोलिसांनी फक्त शंभूला ताब्यात घेतलं, इतरांना सोडून दिलं. शंभूला त्याने ठाणे इथल्या पोलीस कस्टडीत ठेवलं. झालं, ही बातमी वाऱ्यावर बसल्यागत सगळ्या महाराष्ट्रात पसरली. लॉकअप रूममध्ये पोलीस त्याचा जबाब नोंदवत होते, त्याच्याशी बोलत होते. ते बोलत होते खरं, पण शंभूच्या काळजात सुई टोचल्यागत. त्यांचा एक एक शब्द शंभूच्या काळजात टोचतच होता. साहेबांच्या बोलण्याचा आणि वागण्याचा तो अंदाज घेत होता. शंभूचं घाबरले पण घोरपड्यांनी हेरलं. त्यांनी शंभूला जवळ बसवलं. हळूच चिमटा घेतल्यागत बोलला. काय राव लवटे, तुमचा शोक भारीच दिसतोय. आता करमणूकच करून घ्यायची म्हणल्यावर मुंबईत काय बार कमी आहेत का? अहो, TV सिरियलवरच्या पोरींपेक्षा देखण्या पोरी इतकी बारमध्ये. रंभा अप्सरहून सरस पोरी बारमधून नाचतायत, ते सोडून तुम्ही फार वाखारीला. खर्च हा भट आहे राव तुमचा. मग घरात पगार बेगार जातो का नाही तुमचा? तुमचा हुद्दा काय आहे राव? शोभलं का तुम्हाला हे? काय मी म्हणतोय ते खरं आहे का नाही? नाही हो, तसं काय नाही साहेब. वाढवडिलांची जमीन आहे. आम्ही काय सारखं येत नाही हो. कधीतरी आपलं वर्ष 6 महिन्यात. त्या बिल्डरच्या नादानं फसलोय. शेतात काय पिकलंय मग तुझ्या? मी पण शेतकरीच आहे की. हा शोक आम्हाला नाही परवडत, तुम्हाला कसा परवडतो कोणाला माहिती. इन्स्पेक्टरही म्हणाला. साहेब, मी काय म्हणतो, ते सापडलेले 5 लाख राहू द्या तुम्हाला, पण ही केस काहीतरी करा ना, मागं घ्या. भाडव्या, मला लाच द्यायला बघतो. मी विचारतोय ना, ते खरं खरं सांगायचं. यातनं सुटायचं आहे ना, मग खरं बोल. मला काय वेळ लागलं एवढ्या लांब तुझ्या मागणं यायला? 6 महिने झाले तुझी गोपनीय चौकशी करतोय मी. 5-6 वर्षाच्या नोकरी, तू हे सगळं कुठून आणलं, कसं आणलंय? या रे, याला आतमध्ये घ्या. शंभूला पोलिसांनी आतमध्ये नेलं आणि शंभू फासा लागलेल्या गुरासारखं ओरडायला लागला.
पोलिसांच्या विनंत्या करायला लागला. रात्रभर तो त्या कोठडीत होता. झोप काही केल्या लागली नाही. घारीच्या वेगानं ती झोप उडून गेलेली. सकाळ झाली तेव्हा वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर फोटोसहित बातमी दिलेली. एका कॉन्स्टेबलनं वर्तमानपत्र शंभूच्या समोर ठेवलं. ओ इन्कम टॅक्सवाले, वाचा, तुमचा प्रताप छापून आलाय. लय प्रसिद्ध झाला राव तुम्ही. उगा कोणाचं बी नाव नाही येत बरं का पेपरात. शंभू त्या शिपायाला गयावया करायला लागला. त्याच्याकडनं माहिती घ्यायला लागला. साहेब पैसे घेतो का? साहेबांना काय काय चालतं? साहेब काही ढिली करेल का? असे शंभूचे प्रश्न. सगळं चालतो, काय काळजी करू नका. तुम्ही एकटंच आहे का? अहो ही काय पहिली केस नाही ना. पण अशा केसमध्ये कुणाला शिक्षा झाली का? आपण सगळं बोलू साहेबांशी, त्यांच्या मदतीनं बाहेर येऊ. माझ्यावर भरोसा ठेवा. आता पहिलं जामीन मिळवायचं बघा, बाहेर या. त्या शिपायानं सल्ला देऊन टाकला. पहिली बातमी भुजाबाला ऑफिसकडनं कळाली. भुजाबानं पर्वतीला कळवली. शेवंतानं तो ठावच सोडला. बाळंतबाईजी तिला काय करावं ते सुचेना. तिने भुजाबाला, वडिलांना जामीन द्या म्हणून तगादा लावलेला. पर्वतीनं आणि भुजाबानं पहिलं काय काम केलं असेल तर त्यांनी आपल्या जवळची कागदपत्र, महत्वाचे दस्त, ऐवज, किमती वस्तू हातोहात लांबवल्या. उग चौकशीत आपण सापडायला नको म्हणताना आपल्या परीनं सगळ्या बैजवार बचाव करून टाकला. भुजाबानं वकील आणि जामिनाची कागदपत्र तयार केले. शंभूच्या बायकोचं टक्कुरच फिरलेलं. तिने ऑफिसमधल्या गिरी नावाच्या माणसाला फोन केला. गिरी साहेब, जे काय घडलं त्याची तुम्हाला कल्पना असेलच. त्याचं काय वहिनी साहेब, नोकरी करायचं म्हटलं ना की असं होतंच बघा. असले प्रसंग येतात, पण थोडं प्रामाणिकपणे राहावं लागतो. प्रामाणिकपणाची भाषा तुम्ही बोलावी होय? गिरी साहेब, तुमच्या बहिणीच्या लग्नात गुलाल उधळावा तशा नोटा उधळले की यांनी. साहेबाच्या उपकाराची थोडी तरी जाण. तुम्ही त्यांना सावध करायला पाहिलं होतं. हे बघा वहिनी साहेब, साहेब आमच्या ऐकण्याच्या बाहेर गेलेले होते. आम्ही त्यांना कल्पना देत होतो पण ते आमचं काही ऐकतच नव्हते. बोलायला गेलं की सगळ्यांचा पाण उतारा करायचे. सगळ्यांच्या नजरेवर आले होते ते. त्यांची भाषाच बदललेली होती. त्यांनी आमच्यासाठी जे काय बी केलं असेल तर आम्हाला काही कष्टाचं नाही दिलं, ते आमचा हिस्सा होता. आता तो त्यांच्याकडनं घेतल्याची खंत वाटते. पण त्यांच्या दुःखात मात्र तुम्ही भागीदार नाही झाले गिरीसाहेब. गिरीसाहेब, तुमची प्रवृत्ती आहे ना ती नीच प्रवृत्ती आहे. तुमच्यामुळं माझा नवरा दारू प्यायला लागला, पैसे खायला लागला. तुम्ही त्याचं साहेब होता, तुम्ही त्यांना आवरायला पाहिजे होतं. पण मला तर वाटतंय की यात तुमचा बी हात असावा. वहिनी मी बोलू का? वहिनी बोलू नका मला. वहिनी म्हणायचा तुम्हाला अधिकारच नाही. तुम्हाला माणूस म्हणायला पण लाज वाटते मला. ध्यानात ठेवा, एक सांगते, काय झालं तरी यातनं मी साहेबाला निर्दोष बाहेर काढल कुणाच्याही मदतीशिवाय. शंभूवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल झाला. शंभूला 2 दिवसात जामीन मिळाला खरं. कस्टडीतनं बाहेर आला आणि तसाच तो सासरवाडीला गेला. तिथे पोचतोय तोवर शिपायानं त्याच्या निलंबनाचा आदेश बजावला. शंभू आता निलंबित कर्मचारी होता. कायद्याच्या दृष्टीनं शंभूच्या मिळकतीची, संपत्तीची सखोल चौकशी चालली होती. निलंबनाचा काळ अमर्यादित असल्यानं शंभूच्या टकोऱ्यात अनेक बऱ्या वाईट विचारांची भिंगर फिरायला लागलेली. मेंदूचा पेळू झाला खरा, पण त्यातून सूत काही कातलं जाईना. काय करावं त्याला कळना. सीबीआयनं चार्जशीट तयार करून केस कोर्टात टाकलेली. एकदा तो विचार करत भुजाबाच्या घरी बसलेला. शेवंता तान्ह्याला घेऊन पुढ्यात येऊन बसली. शंभूचा तिच्या नजरेला नजर देण्याचा हिया होईना. ती पुढ्यात आली का हा नजर खाली घालायचा. त्याची घालमेल तिला कळाली. आपल्या सोन्यासारख्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली बघा. आईला चुकलंच माझं, सावध असायला पाहिलं होतं. जाऊ द्या, धीर सोडू नका. तुम्हाला काय बी व्हायचं नाही आणि मी आहे की तुमच्या संगतीला. तुम्हाला अंतर देणार नाही. अगं वय ते सगळं खरं आहे, पण ह्यातनं आता बाहेर कसं पडायचं? पैसा जाईल, वेळ जाईल. केस झाल्यापासून सगळे फटकूनच वागायला लागलेत ते. घर फिरलं ना का घराची वाशी बी फिरतात. सोप्या भाषेत सांगू,
बोट बुडायला लागली का उंदीर पळ काढतात. दाखवतोच ग मी एकेकाला. या केसमधनं मला बाहेर येऊ दे फक्त. काय दाखव बिखो नका. सांगत होतो पहिलंच यो मार्ग बरा नाही, पण नाही ऐकलं तुम्ही. मग सांगत होतो ना तुम्हाला. आता केलं का नाही माझ्या सोन्यासारख्या लेकीचं वाटुळं. भुजाबा मध्ये बोलला. बाबा यांना काय बोलायचं नाही तुम्ही. तुमच्यानं मदत होत नसेल तर गप राहा, नाही तर मी निघून जाईन. अरे माझ्या सोन्या तू का निघून जाती. शेळी पाकी घालून जगवल की तुला मी. याला जाऊ दे बोंबलत. भुजाबाच्या बोलण्याचा संभाला राग आलेला. संभाची शेवंता पण चिडलेली. संभा पायतान घालून घराच्या बाहेर पडला. दोघांनीही अडवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. शंभू ठाण्याच्या घरी एकटाच बसून असायचा. आता ऑफिसमधले सहकारी, व्यापारी मंडळी सगळ्यांनी त्याच्याकडे येणं बंद केलेलं. एकटाच पीत बसायचा. हे एकटे पण त्याला खायला उठायचं. पेपर हातात घेतला की अशा प्रकरणाच्या बातम्या तो पहिल्यांदा वाचायचा. पाटबंधारे खात्यातला एक रजपूत नावाचा इंजिनियर निर्दोष सुटल्याची बातमी त्याने पेपरमध्ये वाचली. कोणी नाही बारकं दोघंही सारखं असं म्हटल्याप्रमाणे रजपूतचा पत्त्या काढून तो त्याला भेटायला म्हणून बाहेर पडला. तर तो शहर सोडून मराठवाड्यात त्याच्या गावी गेलेला. शंभू त्याच्या गावी पोहोचला तेव्हा तो अनिल रजपूत रानात गेल्याचं कळलं. मग चालत रानाकडे निघाला. समोर भकास पसरलेलं रान. कुठं डोळ्यात घालायला हिरवळीचा ठिपका दिसत नव्हता. खालची माती चुलीतून काढलेल्या ऊन निखाऱ्यागत तापलेली. वरून लाल मुंग्यांच्या रिंगांच्या रिंगार देहीवर पडल्यासारखं. उन्ह चावायला लागलेली. मध्येच एक खोडा घालून टाकल्यासारखं फोंड्या माळरान पार केलं आणि थोडीशी हिरवळ डोळ्यात भरली. हातात पेपर घेऊन रजपूत मळ्यातल्या गोठ्यात खांबाला टेकून बसलेला. नमस्कार रजपूत साहेब, मी लवटे, ठाण्याहून आलोय. बसा की. फार ठाण्याहून काय काम काय काढलं? साहेब तुमच्यासारखा ट्रॅपमध्ये अडकलोय. खूप मानसिक त्रास होतोय. सल्ल्यासाठी आलो बघा तुमच्याकडं. हा बातमी वाचून आलोय. अरे वैरेला पण हे दिवस येऊ नये. 10 वर्ष हाल भोगतोय. आता रिइन्स्टिट्यूट व्हायची ऑर्डर कधी मिळती याची वाट बघत बसलोय. तुमचं कसं काय झालं हो साहेब? नशिबाचा खेळ. एका गुत्तेदारानं डाव साधला. भाडवा काम होईस तवर गोड गोड बोलायचा. थोडा दुखावला होता माझ्याकडनं, पण त्यांनी पाठीतच खंजीर खोपसला होता. पैसे घेताना रंगी हात पकडलो गेलो. आयुष्याची धुळधाण झाली बघा साहेब. विश्वास म्हणून काय राहिला नाही बघा. माझी बातमी कोणी दिली याचा शोध घेतोय, पण अजून काय पत्त्या लागत नाही. वाढणार नाही मी पण त्या भाडव्याला. कोणत्या खात्यात आहे तुम्ही? मी केंद्र शासनाच्या इन्कम टॅक्सच्या खात्यात. हो मग कशाला पडलं ह्या पैशाच्या लापड्यात? आमचं वेगळं आहे हो. आमच्या साध्या डे इंजिनियरच्या बदल्यासाठी 25-25 लाख मोजायला लागतात आणि भिकारी भेटतात आणखी ते वेगळेच. आला मंत्रालयात न करा सोय. आई कोणाचा वाढदिवस, हाय उद्या कोणाचा मेळावा, द्या वर्गणी. वरिष्ठांचं वेगळं. लंगोटी छाप मारतात, बसू देत नाहीत आम्हाला. त्यामुळं आम्हाला हे करायला लागतं. तुम्हाला इतका ताप होत नसेल. नाही साहेब, वर द्यायला लागते. त्यांचा हिस्सा त्यांना माहिती असतो. या नाही तर त्या मार्गानं सोडतच नाही ते. बघा खालच्या खाली मिटतंय का? कोर्टात केस जाऊ देऊ नका, काय पण घडू शकतं. माझी केस निराळी होती. डायरेक्ट ट्रॅप होता. तुमची प्रॉपर्टीची केस आहे. कायदा एकच आहे पण कलम वेगळं वेगळं आहे. चांगला वकील द्या. शेती भाती असेल तर शेतीत रमा, बायका पोरांच्या बरोबर राहा, नाही तर ह्या काळात वाहत जाल तुम्ही. आणखीन बऱ्याच गप्पा झाल्या. पाऊस पडून गेल्यावर काळ्या ढगांची दाट साय ओसरावी आणि आकाश निरभ्र व्हावं तसं शंभूचं मन मोकळं झालं. त्याला हलकं वाटायला लागलं. शेती भातीत रमा, बायका पोरांच्या बरोबर राहा, हे रजपूतचं म्हणणं त्याला पटलेलं. पत्नी आणि नेणत्या मुलाला घेऊन संभा खिलारवाडीत गेला. पर्वती चिडीत चूप असल्यागत. बाकीचा भाऊ तसंच. आई सजा मात्र त्याच्याशी बोलायची. शेतामळ्यात पाणी धर, मोटार चालू कर, असं करायला बघायचा. पण पहिल्यासारखा त्याचा जीव तिथं रमेना. भाकर खाऊन गावात नाही तर महुदाला चक्कर मारायचा. शाळेतले बालमित्र, त्यातले शाळा सोडून राहिलेले त्याला दिसायचे. बोलायला धजावायचा, पण जवळ गेल्यावर मागं फिरायचा.
एकदा संभा गावच्या चावडीत असाच बसला होता. पांडुरंग नावाचा त्याचा मित्र त्याच्याशी गप्पा मारत होता. इतक्यात एक दारुडा त्याच्या समोर आला. तंबे लेका लय माजला होता न तू, भोग आता त्याचे फळ. हे आता जातो तू का मारू पायतानानं? अरे पोलिसांनी तुला फोडून काढला असेल की. किती तोरा लागा तुला, गाडी काय, चिकनी बायको काय, लय मस्ती केली नाही का? निघतंय का नाही आता सगळं? अरे असली पापाची जागीरदारी काय रे कामाची? आम्ही बघ कसं मजेत आहे ते. संभाला आलेला राग त्याने आवंढा गिळावा तसा गळला. तिथून उठला, वस्तीकडे निघाला. जाताना त्यानं सोलापूर संचार घेतला. पानं चाळता चाळता त्यांनी एक बातमी वाचली. जिल्हा परिषद मधील पाणी पुरवठा खात्यातील एका अधिकाऱ्याला ₹1,000 लाच घेताना पकडला. पुन्हा तेच विचार घोंगवायला लागले. मधावर बसलेल्या माश्या उठून घोंगाव्या तसे अनेक विचार त्याच्या मनात घोंगवायला लागले. त्या अधिकाऱ्याला भेटायला म्हणून म्हणा किंवा टाइमपास म्हणून म्हणा, संभा दुसऱ्या दिवशी सोलापूरला गेला. ग्रामीण पुरवठा खात्यात काम करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला तो भेटला. उद्यानं अधीक्षक असलेल्या त्या अधिकाऱ्याचं नाव होतं शुभराव काळे. जातीनं तो पारधी होता. जरा बाहेर कॅन्टीनमध्ये दोघं गप्पा मारत बसले. संभानं आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. काळे सांगायला लागला, साहेब आमची ही लोकल बॉडी आहे. इथं सगळ्या पुढाऱ्यांची उसंतवारी करावी लागते. साहेब लोक काही स्वतः हात लावत नाही. ती आम्ही गोळा करायची आणि ह्यांची भरती करायची. आता पाणी पुरवठ्याच्या सगळ्या योजना ग्रामपंचायत राबवते. सगळा पैसा पण त्यांच्याकडेच असतो. आमच्या हातात इथं काय पण नसतं. पण पुढाऱ्यांच्या जेवणाची बिलं आम्हालाच भरायला लागतात. त्यांचे पिये तर लय माझावर आल्यागत करतात. त्यांना गाडी द्या, त्यात पेट्रोल टाका. कुठून आणणार आम्ही पैसा? नाही वय केलं तर नोकरी सोडा म्हणतात, मेमो काढतात, वड्याचं तेल वांग्यावर काढतात. आईला हे लय होतंय राव. संघटना काय करत नाही वय? संघटना पण हेच करतात. वर्गणी पगार झाल्या झाल्या घेतात. वार्ताहर पण इथं ब्लॅकमेल करतात. जाऊ द्या, मला सांगा पुढं काय ठरवलंय तुम्ही? काय आता सस्पेंड झालोय. गरीब पारधी समाजातला माणूस मी, काय करणार? सरपंचानं पकडून दिलंय. कोर्टात जबाब फिरवतो म्हणतोय, पण आता 1,00,000 टाक म्हणून बसलाय. सरपंच पण त्यातलाच आहे. पाणी पुरवठ्यासाठी मिळालेल्या पैशातून जमीन खरेदी करून बसलाय. मंत्र्याकडे त्याचा वशिला. आम्हाला कोण जवळ करतच नाही. काय पैसे सगळे खात्याती, पण मोठ्यांना हे अँटी करप्शन खातं हात लावत नाही. त्यांच्या पैशाची हे चौकशी करत नाही ती. आमचा झेडपीचा मेंबर रातोरात कसा गब्बर होतो हे काय यातली ठावक नाही वय. कोणी कोणाला समजवावं, कोणाचा सल्ला घ्यावा. सुटला तो साव आणि घावला तो चोर, अशी सगळी व्यवस्था. संभा सुन्न झाला. उगं आल्यागत त्याला वाटलं. चांगला वकील घ्या आणि यातनं बाहेर पडा असा सल्ला देऊन तो परत खिलारवाडीला आला. बायका पोरांना घेऊन मुंबईकडे रवाना झाला. बापानं काही ओळख दिली नाही. ठेवायला दिलेला पैसा परत केला नाही. हात झाडून बाप मोकळा झाला. शंभूचा बँक बॅलन्स कधीच संपलेला. निलंबन काळातला पगार त्याच्या चळणीतच जायला लागला. सासरा तर जवळ बी उभा कराना. पुन्हा व्यसन वाढायला लागलं. बायकोला यानं आपल्या मानलेल्या बहिणीच्या घरी नेलं. तिच्याजवळ सोडून ठाण्याच्या फ्लॅटवर एकटाच राहायला लागला. एकदा सकाळी चहा प्यायला म्हणून शंभू खोलीच्या बाहेर आला. समोर यशवंत मोहिते दिसला. 10 हाका मारल्यावर यशवंत मोहिते थांबला. अरे संभे तुला कळत नाही वे कोणाला हाका माराव्या कोणाला नाही का? उगा आपलं कोणालाही धरून आपल्या पंक्तीला ओढतो. खबरदार, पुन्हा हाक मारशील तर याद राखतो. यशवंत संभाच्या गावाकडचा. मुंबईत पहिल्यांदा आला तेव्हा संभानं त्याची राहण्याची जेवण्याची सोय लावून दिलेली. खर्चाला थोडेफार पैसेही दिलेले. यशवंत विसरला का तुम्ही? विसरला? अरे या संभेनं तुमच्यासाठी काय नाही केलं रे? अरे मी तुला ओळखतच नाही तर करायचा प्रश्न येतो कुठं? कोण आहे तू? यशवंत मोहिते शंभूला फाड फाड कानफडात मारल्यासारखा बोलत होता. तोवर मोहितेचा एक मित्र आला. काय चाललंय मोहिते? तो बघा ना राव, कोण कुठला ओळख ना पाळक उगाच बोलतोय. जाऊ दे, वेडा दिसताय, चला. मोहिते निघून गेल्यावर आपल्या भोवतीचं सगळं फिरतंय असं शंभूला वाटलं. रस्त्यावर शंभू मोठ्यानं आरडला, हा मी येडा आहे, मला येड लागलंय.
बाकी सगळं जग शहाणं आहे. अरे मला हक्कानं जबरीनं मागणारे घेऊन जाणारे तुम्ही मला वेडा म्हणताय. मग खरंच मी वेडा आहे. मी वेडा आहे, फार वेडा आहे मी. असं बरळत हातवारे करत शंभू झपाट्यानं चालत निघाला होता. डोक्यात मेंदूच नसल्यागत झालेलं. सभोवतालची अचल वस्तू विसरून गेलेला शंभू चौकात आला. समोरून येणारी गाडी पुढे जाऊन थांबली. उतरलेला इसम पळत आला आणि शंभूची कॉलर धरून खाण दिशी कानफडात मारली. अरे तुला मारायचंय तर रेल्वे खाली मर ना. आत्ता गाडी खाली आला असता मेला असताच की, पण पुढचं आम्हाला निस्तरायला लागलं असतं. शंभूनं एकदा मुंडकं उचललं, त्याच्याकडे बघितलं आणि खाली मान घालून चालायला. 2 दिवस असेच निघून गेले. मोठ्या अपेक्षेनं शंभू सहदेव कुंभाराकडे गेला. हा कुंभार पण माणदेशातला. शंभूच्या गावापासून 7-8 किलोमीटरवर मेथवडे हे याचं गाव. सुरुवातीला नोकरी लागेपर्यंत हा शंभूच्या आश्रयानं राहत होता. कमी जास्तीला शंभूला मागत होता. शंभू ही माणदेशचा अभिमान आणि स्वतःची चलती म्हणून तेच घेत होता. सहदेवने त्याच्याकडे बघितलं. त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळच पसरलं. काय शंभू देवा, काय काम, काय काढलं? काय नाही, आलो तुला भेटायला. भेटायला त्या का तू माझा काय स्वायर आहे काय? धाय रे, रस्त्यावरची ओळख आपली. अरे असं का बोलतोय तू? सगळ्यांनी मला सोडून टाकलंय, तू तरी काय बोलतो लेका सांगते? तू विसरला असेल रे, मी नाही विसरलो. बघ आठवतंय का तुला? दादरला भेटला होतास, मी तुला हाका मारत होतो, निदान वळून बघायचं तरी. पण नाही, तेव्हा तू साहेब होता, नशियत होता तू. नाही पण तुला मदत केली का नाही मी? काय मला आठवत नाही. आता आला इथं चहा पाचतो, चहा प्यायचा, लगे हालायचं बघायचं, बाकी काय बोलायचं नाही. अरे तसं नाही, मला वाईट 500 रुपयाची गरज होती. 500 रुपये? लेका 5 पैशाची लायकी का तुझी आज? चहा आलाय, प्यायचा असेल तर पी, नाही तर उठ, चल उठ. आग लाव तुझ्या चहाला. असं शंभूच्या ओठावर आलेलं, पण ओठाचं नारड्यात टाकत त्यांनी एकदा कुंभाराकडे, एकदा चहाच्या कपाकडे बघितलं. आतून कोणीतरी सांगितलं ग, चहाचा कप उचलला, कोडग्या माणसासारखा तोंडाला लावला. चहा संपल्यावर फक्त एकच वेळ मागं वळून कुंभाराकडे बघितलं आणि निघून गेला. असेच दिवस चालले होते. माझं म्हणून कोणीही शंभूला जवळ करत नव्हतं. सगळ्या वाटा बंद झालेल्या, मार्ग तुटलेला, शंभू एकटा पडलेला. माया, मोह, ममता हे शब्द त्याच्या लेखी आता शब्दकोशात ठीक असं वाटायला लागलेलं. नाही म्हणायला 2 बाई माणसं त्याला आधार देत होती, लग्नाची पत्नी आणि दुसरी मानलेली बहीण. असल्या या भयान परिस्थितीत त्याला श्यामलची आठवण झाली. पुन्हा पुन्हा आठवण यावी अशीच ती त्याची बहीण होती. अशी जीवाची आपदा झालेल्या परिस्थितीत तिच्याकडे जाऊ का नको असा विचार करत असलेला संभा जीवाला पुरता वैतागला होता. आज संभा 500 रुपयाला महाग झालेला. पार्टीत हजारानं रुपये उधळणारा संभा, हिराच्या साडीवर आणि मेकअपवर हजारो रुपये खर्च करणारा संभा. काळाची गती मोठी गूढ उकलता उकलत नाही. मी एकटाच पैसे घेत होतो का? मी एकटाच बाया नाचवत होतो का? मी एकटाच दारू पीत होतो का? मग माझ्याच वाट्याला हे का? माझ्याहून जास्त करणारे छाती काढून आजही माझ्या बरोबर चालतात, त्यांना आज प्रतिष्ठा आहे, हे का? उत्तर मिळत नव्हतं. बुद्धीला पीळ देत होता, एकही धागा निघत नव्हता. इतक्यात दरवाजा वाजला. त्यांनी तो तंद्रीतच उघडला. समोर 3 माणसं उभी. एक तर पहाडासारखा, दुसरा मध्यम बांध्याचा, तिसरा वर्णानं काळा, नाकानं थोडासा नाटका, तसाच बुटका. या कोण पाहिजे तुम्हाला? मी शंभू लवटे. आपणच हवा होता. मी संतोष कदम, तहसीलदार. हे उपायुक्त ठाणे महानगरपालिका आणि हे पोलीस कॉन्स्टेबल हरी कांबळे. आम्ही तिघही सस्पेंड होत. आम्ही पण ट्रॅपमध्ये अडकलोय. काहीतरी विचार विनिमय करून मार्ग निघतोय का हे बघायला आलोय. कसला मार्ग? कुणाला भेटावं तर बकरा आला म्हणूनच बघतात आपल्याकडे. पैशाशिवाय कोणी बोलायला तयार नाही. सगळ्या पुढाऱ्यांचं उमरं झिजून झालं, उपयोग काय होत नाही. माझी आणि तुमची केस सारखीच आहे. माझ्या पण डायरेक्ट ट्रॅप झालेला आहे. मुद्देमाल थोडाच त्यांच्या हाती लागलाय.
हे बघा, शेतीतल्या उत्पन्नातनं हे जमवलं असं दाखवायला लागत. शेती उत्पन्नावर आयकर नसतो. तिथंच तर घोडं पेंड खातंय ना. माझ्या नावावर शेतीच नाही, आम्हाला वडिलांची शेती नाही, लग्नात आलंय, बायकोला मिळालंय, असं काहीतरी दाखवा. शंभूचा पहिला आयकर खात्यातला अनुभव होता. प्रकरणात सापडल्यामुळे काही कायद्याची पुस्तकं त्यांनी वाचून काढलेली, काही ज्ञान त्याला चर्चेतनं मिळालेलं, सगळी माहिती तो आपल्यासारख्या संकटात सापडलेल्या लोकांना सांगत होता. तहसीलदार पुढे बोलायला लागला. साहेब, वीट आला या जगण्याचा. अहो, मी कृषी खात्याचा पदवीधर, शिक्षण घेऊन डॉक्टरेट मिळवली, लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन तहसीलदार हो, पण पगार किती? फार थोडा हो. सिनेमातल्या नाच्या बायका एका रात्रीत कोट्याधीश होतात. काय असतं का शिक्षण त्यांच्याकडं? मैदानावर क्रिकेट नाही तो हॉकी खेळणारा 3-3 एकरात बंगला बांधतो राव. त्याचं हे वाक्य मध्येच तोडत महानगरपालिकेतले उपायुक्त म्हणाले, अहो, आमच्याकडे अंगठे बहादर गुंड म्हणून ख्याती गल्लीत मिळवलेले निवडून आले का ठेकेदार होतात, बिल्डर होतात. बऱ्याच शहरातल्या जागा त्यांच्या मालकीच्या होत्या. दुसऱ्याच्या मालकीच्या जागा असल्या तरी यांची टक्केवारी मिळाल्याशिवाय त्या जागेचे व्यवहारच होत नाही. नाही, हे होऊच देत नाही. जाऊ द्यावं, हा विषय आपला नाही. आता आपण यातनं बाहेर कसं पडायचं याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायला पाहिजे. प्रोसिजर समजून घेतली पाहिजे, चांगला वकील द्यायला पाहिजे. नाही राव, इथं शिक्षणाचा उपयोगच नाही, शिक्षणाला प्रतिष्ठाच नाही राव, कष्टकऱ्यांना पण कोण विचारत नाही. मी MA BEd आहे, अर्थशास्त्रात मला 55% मार्क आहेत, पण करतोय काय? हवालदारकी. हे आपलं बोलणं वायफळ आहे, याचा काय उपयोग नाही. सगळ्यांनी मिळून साधक बाधक चर्चा केली खरी, पण गाडी चांगल्या वकिलाजवळ येऊन थांबायची. मनात साठलेलं बोलून घेतलं तर समाधान, बाकी काय नाही. शंभूनं सगळ्यांना चहा पाजला, वाटेला लावून टाकलं. खिशात होतं नव्हतं, तेही चहावारी गेल्यामुळे शंभू जरा जास्तच बिघडला. दोरीला बांधलेल्या कुत्र्यागत त्याची अवस्था झालेली. नुसतंच भोकायचं, चावता काही येत नव्हतं. खरं या लोकांचं कुठं मनासारखं जगायला घावतंय? या जगात काही चॉईस आहे का आपल्याला? उसनवारीवर जगायची ही काही जिंदगी? आज रस्त्यावर लोक मला धरून मारायला लागले, उद्या घरात शिरून मारतील. गरिबी माणसाला लय वाईट. माणूसच माणसाला गरीब बनवतोय, तोच त्याला लाचार बनवतोय. मनातली कांक्षा त्याला काय बी करायला लावतो. आवराय हवी, अजून अजून पाहिजे, हा अट्टाहास सोडायला हवा, असे उपरतीचे विचार शंभूच्या मनात दाटायला लागले. तो स्वतःशीच बरळत होता. मेंदू शिंडल्यागत झालेला, थोडी झोकावी अशी तलब त्याला झालेली. त्यांनी CD प्लेअर हातात घेतला, तारा तारा रस्त्यावर आला. आता रस्ता पार करून पलीकडे जाणार तोवर त्याच्या मोकळ्या हाताला मऊ हाताचा स्पर्श झाला. शंभूनं मान वळून बघितलं तर त्याची ती बहीण, ड्रायव्हरची बायको, श्यामल, मानलेली बहीण. अरे कुठं निघालायच? निघाला कुठं म्हणते मी? हे सिनेमा बघायचं सामान घेऊन. शंभूनं एकदा तिच्याकडे बघितलं आणि वृक्ष उन्मळून पडावा तसा खळकन निखळून गेल्यागत खाली बसला. अरे उठ, असं खुळेगत नाही करायचं, चल घरी चल. श्यामल शंभूच्या घरी आली. दार ढकलून आत मुडकं केलं तर वशाळ जारवास. काय अवस्था केली रे घराची? त्याला तरी काय म्हणणार आता? 2 वर्षात बाईचा हातच नाही लागला घराला. अरे बाई शिवाय घराला घर पण नसतं. काल तुझी बायको आलती. बायकोचं नाव मानलेल्या बहिणीनं काढलं आणि शंभूने हंबरडाच फोडला. नाही, नको मला बायको नको, पोरं नको, काय नको. जन्म दिलेला बाप या वेळेला होत नाही, तिथं परक्याचं काय घेऊन बसली. दागदागिने येत होते, चांगली लुगडी घेत होतो, तेव्हा ती माझी होती, आता ती माझी नाही राहिली. असं काय केलं ग म्या? काय करतो येडेगत? तिला बघ, या काळच नाही राहिली. तुझ्या परभारी कोणाकोणाला भेटती, काय काय करती. अरे जीव वाऱ्यावर टांगलाय तिचा. पण मला सांगतो, ह्यो खेळ घेऊन कुठं चालला? मी काहीला चाललो होतोय, येतील तेवढ्या पैकी दारू आणि एंट्रीना. शंभू बोलला आणि मानलेल्या बहिणीनं त्याला मिठीत मारलं. अरे असला विचार नको आणू बाळा मनात. जातील की हे बी दिवस जातील. प्रसंगानं हारायचं नसतं, मारून मोहर जायचं असतं. हे बघ, मी हाय तर घाबरायचं नाही. उद्याला तुझ्या बायकोला हिथं घेऊन येते. अरे लेकरू रे, त्याच्याकडे तरी बघ. मानलेली बहीण बोलत होती आणि शंभूला सगळं आठवत होतं.
मागच्या आठवणी येतील तसं त्याच्या डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं. कळशीतलं पाणी तांब्यात ओतून बहिणीने त्याला पाणी दिलं आणि म्हणाली, उड बरं, चोळ बरून ये, घास बर का, आज आयतवार हे मी डाबा आणलाय, वांग्याचं कालवण आहे बघ कसं झालंय. शंभून पहिला डबा उघडला, खमंग वास आला. पेटलेली भूक अजून तेज झाली. डबा उचलून घोडभर रस्सा प्यावा म्हणून डब्याचं तोंड ओठाला लावलं. उचकी आल्यासारखं आतला हुंदका दाटून आला. भूक तर लागली होती, पण पुढ्यातलं अन्न घशाच्या आत गिळवत नव्हतं. त्याची ही अवस्था बघून श्यामल गडबडून गेली. तिच्याही डोळ्याला 2 धारा लागल्या. आता ह्या दोघांची ही अवस्था बघून शेजार-पाजारची 4 माणसं जमा झाली. त्यांनाही काही कळेना झालं. कुणी कुणाला समजवावं. माणसाचा जमाव बघून बहिणीने स्वतःला सावरलं आणि रडत उठली. उद्याला तुझ्या बायकोला घेऊन येते, तू कुठं जाऊ नका. जमलं तर घर साफ कर, नाही तर राहू दे. तू माझ्या संग जेव. उन्हीत आहे तर 4 घास खाऊन घे. जमलेली माणसं निघून गेल्यावर डब्यातच भाकरी कुस्करून खायला लागला. 4 घास पोटात गेलं आणि 5व्या घासाला असला ठसका लागला म्हणता जीव घाबरत झाला. असं गबा खाल्ल्यावर भुकाच्या तोंडी डबा मोकळा केला. राहिलेला रस्सा पाणी पिल्यागत घटाघटा प्यायला हात धुतला आणि मग दोघं बहीण भावंड घराला कुलूप लावून बाहेर पडले. श्रोते हो, हा होता भाग 12वा. 13वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.